नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज त्र्यंबकेश्वर येथील सागर भाऊ मिंदे आणि संदीप भाऊ मिंदे यांच्या प्लॉटमध्ये आहे। यांनी आपला हा जो त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याशी आपला सदाबहार पेरूचा 9x2 वरती लागवड केलेली आहे। सर, किती दिवस झाले आपला पेरू लागवड करून? साधारण 1.5 वर्ष झाले। 1.5 वर्षाचा हा प्लॉट आहे। एकूण किती गुंठे आणि किती झाडं लावले आपण? हे जवळपास 20 गुंठ्यांच्या आसपास क्षेत्र आहे आणि आपली लागवड जवळ 900 झाडांची लागवड आहे। बरोबर, 20 गुंठे त्यांचं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये त्यांचे 900 रोपं आहे। आणि आता आपण सध्या बघू शकता की त्यांचे एका झाडावरती 30-30, 40-40 फॉर्म लागलेला आहे आणि वरती कळ्या पण आहे आणि काही पेरू जे आहे हे हार्वेस्टिंग पण झालेले आहे आणि आता काही फॉर्म पिशवीमध्ये गेले आहे आणि काही जाण्यासाठी आलेले आहे। तर संदीप भाऊ, जो आपण हा जो पेरू लागवड केलाय, तर एक साधारण आपण काय रेटने पेरू विकला? जास्तीत जास्त काय आणि कमीत कमी काय दर भेटला तुम्हाला? मी जास्तीत जास्त जो विकलाय 52 ते 55 रुपये पर केजीने। बरं, आणि जो कमीत कमी म्हटलं तर 44-45। बघा, 44-45 रुपये कमीत कमी दर भेटला आहे। याचं कारण असं आहे की त्यांना व्यापारी शोधावं लागत नाहीये। त्यांच्याकडे त्र्यंबकेश्वर जवळ असल्यामुळे त्यांच्याकडे व्यापारी येत आहे आणि हे जे व्यापाऱ्यांना नेऊन देत आहे, जे जवळचे व्यापारी त्यांचे जे हातगाड्यावरती किंवा स्टॉलवरती लावून विकताय, तर ते लोक बघा एक फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती त्यांचा प्लॉट आहे त्र्यंबकेश्वर वरून। इथून नेत आहे ते 40, 50, 55 रुपयांनी आणि ते सांगताय संदीप भाऊ की आमच्या समोर आपलाच पेरू 100 ते 120 रुपयांनी ते लगेच पुढे विकताय। म्हणजे मार्केटची त्यांना कुठलीही कमतरता नाहीये। आणि आता सध्या किती फॉर्म पिशवी लागली? आता सध्या 10 ते 11 हजार लागले। बघा, एक 10-11 हजार फॉर्म पिशवी 900 झाडांमध्ये 12,000 फॉर्म पिशवी लागलेली आहे आणि अजून काही गल्ल्या फॉर्म पिशवी लावायच्या बाकी आहे। त्यांच्या फॉर्म पिशवी लावायचं पण काम चालू आहे। तर इतकं सुंदर उत्पन्न सागर भाऊंनी, संदीप भाऊंनी येथे एक आदर्श दिला आहे युवा शेतकऱ्यांसाठी, का जे आज लोक 10-10, 15-15, 20-20 हजार रुपयावरती शहरामध्ये नोकरी करताय, त्याच्याऐवजी जर आपल्या शेतामध्ये फळ वनस्पती करून आणि ह्या पद्धतीने डेव्हलप करून आज जर उत्पन्न घेतलं तर काही लाखो रुपये आपण एका एकरातून 20-20 गुंठ्यातून घेतोय। तर एक खूप सुंदर असा आदर्श त्यांनी समाजापुढे उभा केलाय। सर, आपण या फळ शेतीविषयी आणि सदाबहार पेरूविषयी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? हो, हे म्हणजे एक ATM मशीन प्रमाणेच, जसं आपण बाकीचा तरकारी माल जसा करतोय, हे कंटिन्युअस 12 महिने चालतो। तरकारी माल तरी 2-3 महिने वगैरे चालतो तसा, पण हा जो आहे कंटिन्यू 12 महिने चालतो। त्यामुळे म्हणजे मार्केटमध्ये कंटिन्युअस माल अवेलेबल असतो आणि जो काही रेट डिफरन्स येतो, मार्केटचा बाजारभाव जो येतो, तो पण आपल्याला कमी जास्त प्रमाणात हायर व्हायला पण मिळून जातो आणि एक ऍव्हरेज मध्ये आपण नेहमीच प्रॉफिट मध्ये असतो। बघा, सागर भाऊंची जी शेती होती ती इथून माग आपण जवळच बघू शकता का भाताची शेती, या बाजूला भात शेती पूर्ण भाताची शेती आहे आणि त्याच्यात त्यांनी परिवर्तन करून ही रिक्स घेतली आणि आज त्यांनी हा सदाबहार पेरू लावला। त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तर त्यांच्या सांगण्यातून आलं की सर, एका एकरामधून खूप काही झालं तर आम्हाला प्रॉफिट 15, 20, 25 हजारापर्यंत व्हायचा भाताचा, पण आज हे त्यांनी निर्णय घेतला आणि हा सदाबहार पेरूची लागवड केली। याच्यातून ते 100% लाखो रुपये उत्पन्न घेवताय फक्त 900 झाडांपासून। तर खूप सुंदर वाटलं संदीप भाऊ, सागर भाऊ तुम्हाला भेटून। त्यांचे वडील आहे की जे शेतीवरती त्यांचं नियंत्रण असतं। आज लेबर लावून ते शेती करताय, एक 4-4, 8-8 लेबर त्यांचं आज या 900 झाडांमध्ये रोजचं काम करताय। या माध्यमातून त्यांनी 100% नवीन पिढीसाठी एक आदर्श तयार केलाय। तर त्यांचे खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील हे जो आज पिशवीत माल येतोय त्याच्यासाठी 100% शुभेच्छा। धन्यवाद। आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी। आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी। जिथं दहशत करताय तुम्ही, अरे तिथंच वन साइड किंग हाय आम्ही। तिथं जागेवर खुमखुमी, अरे तिथंच वन साइड किंग हाय आम्ही। अरे तिथंच वन साइड किंग हाय आम्ही।
गेली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबरी किती